पापा इसमें क्या है? इसमें देश है बेटा। कितना बड़ा अपना देश अपनी गोद में लेके जा रही है ये जो अपनी गाड़ी है, इस पे भारत आगे बढ़ता है। हम आगे बढ़ेंगे, देश आगे बढ़ेगा। टाटा मोटर्स कमर्शियल व्हीकल्स, बेटर ऑलवेज। पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कुणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुमित्रा काकींना की चौथ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा। पक्ष में बहुत सारा हलचल थी, सब नाराज थे, सब बौखले गए थे। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष याच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आमची इच्छा होती, महाराष्ट्राची इच्छा होती, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांकडे जे कुठली पदं आहेत ते सुमित्रा काकींना तिथे मिळाली पाहिजे। उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं, आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत। त्यासाठी पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्या लढत असतात। एक कार्यकर्ता म्हणून, एक उद्या म्हणून मी खरं तर सगळ्याच पक्षांना विनंती करेल, एक सुद्धा व्यक्ती हा तिथं सुमित्रा काकींच्या विरोधात उभा राहणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि बिनविरोध सुमित्रा काकींची निवडणूक झाली पाहिजे अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी भावना भूमिका आहे। हे जे बोलणारे महाशय आहेत त्यांच्याबद्दल मी खूप काय बोलणार नाही। दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंटच्या माध्यमातून कोणाच्या घरची बिलं दिली गेली, त्याच्याबरोबर ब्युटी पार्लरची कोणाची बिलं दिली गेली, हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंग मध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयाचं बिल आलं आणि कुठल्या अशा व्यक्तीचं बिल सुद्धा त्यात टाकलं गेलं की ते पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही त्या ठिकाणी विमानाने आता हेलिकॉप्टरने गेले नाहीत। या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं माहिती आहे आणि आज त्या अकाउंट मध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने अकाउंटचा गैरव्यवहार झाला, त्याच्यासाठी अजितदादा किती चिडलेले असायचे, कोणावर चिडलेले असायचे ते मी वेगळं काय तिथं सांगणार नाही। त्यामुळे टीका ही लोकांनी त्या ठिकाणी केली होती आणि कृपा करून तुम्ही समजून घ्या, शपथविधी चौथ्या दिवशी झाला त्याच्या माझे पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून मी सांगतो, पक्ष वेगळे असले तरी सुमित्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी चौथ्या दिवशी झाला पाहिजे। पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कुणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुमित्रा काकींना की चौथ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा। उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला। त्यामुळे टीका ही सुमित्रा काकींवर होती असं म्हणणार नाही, पण ज्या लोकांनी सुमित्रा काकींना चुकीचं मार्गदर्शन केलं अशा नेत्यांवर लोक त्या ठिकाणी टीका करतात याची नोंद सगळ्यांनी तिथे घेतली पाहिजे। दादा के आकस्मिक जाने से पक्ष में बहुत सारा हलचल थी, सब नाराज थे, सब बौखले गए थे। इसलिए उनकी सबकी मांग थी कि किसी ने दादा का पद स्वीकार करना चाहिए। महाराष्ट्र के लिए दादा ने जो जो सपने देखे थे, जो जो काम किया था, उसके लिए सबने, पक्ष के नीचे वाले कार्यकर्ता से लेके सब नेताओं ने, प्रतिनिधियों ने, सबने मेरे लिए आग्रह किया, मुझे विनंती की और इस विनंती का सम्मान करके मैंने पदभार स्वीकार किया है। दादा के जो सपने अधूरे थे वो पूरे करने के लिए, हमारे पक्ष का विस्तार करने के लिए और अधिक से मजबूत करने के लिए हमने ये पद स्वीकार किया है। हम सब मिलके, सबके साथ से हम आगे बढ़ेंगे। धन्यवाद।